किशोर चौगुले मॅथ्स क्लासेस इंडियामध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत 12वीचे मॅथमॅटिक्सचे प्रॅक्टिकल नंबर 14 डिफरन्शियल इक्वेशन्स. तर पहा याच्यामध्ये पेज नंबर 80मध्ये एक्झाम्पल नंबर 1 सॉल्व करून दिलेले आहे. पेज नंबर 82मध्ये सुद्धा एक्झाम्पल नंबर 2 सॉल्व करून देण्यात आलेले आहे. आता आपण डिस्कस करूया एक्झाम्पल नंबर 3चे सोल्युशन जे ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे. एक्झाम्पल नंबर 3चे सोल्युशन पेज नंबर 82मध्ये दिलेले आहे. बघा, सोल्युशन ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे. बघा, ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम एक्झाम्पल नंबर 3. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 4सुद्धा ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे. पेज नंबर 82 कंप्लीट केलेला आहे आपण. बघा आता पेज नंबर 83मध्ये सुद्धा बघा ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम आहे आणि आपण सोल्युशन कंप्लीट केलेलं आहे. पहा, विद्यार्थ्यांनी केअरफुली ॲक्टिव्हिटी बेस्ड सोल्युशन लिहावे. कोणतेही फिल इन द ब्लँक्स राहू नये. बघा, एक्झाम्पल नंबर 5 आणि एक्झाम्पल नंबर 6 आणि 7 हे 3 जे प्रॉब्लेम आहेत, एक्झाम्पल नंबर 5, 6, 7 हे डिटेल सोल्युशन आहेत. बघा पेज नंबर 83 एक्झाम्पल नंबर 5चे सोल्युशन स्टार्ट करण्यात आलेले आहे. एक्झाम्पल नंबर 5 पेज नंबर 83. बघा, पेज नंबर 5चे राहिलेले शिल्लक सोल्युशन जे आहे ते आपण आता कंप्लीट केलेले आहे. केअरफुली लिहून घ्या. एक्झाम्पल नंबर 6 बघा पेज नंबर 84मध्ये आपण एक्झाम्पल नंबर 5चे जे शिल्लक राहिलेले सोल्युशन आहेत ते आणि एक्झाम्पल नंबर 6चे सोल्युशन आपण काय केलेले आहे, स्टार्ट केलेले आहे. नाव वी डिस्कस पेज नंबर 85. पेज नंबर 85मध्ये बघा, पेज नंबर 85मध्ये आपण एक्झाम्पल नंबर 6चे जे रिमेनिंग सोल्युशन आहे ते डिस्कस केलेले आहे. बघा, व्यवस्थित लिहून घ्या केअरफुली, कुठेही चूक करू नका. बघा, एक्झाम्पल नंबर 7 पेज नंबर 85मध्ये आपण एक्झाम्पल नंबर 7चे सोल्युशन स्टार्ट केलेले आहे आणि एक्झाम्पल नंबर 6चे सोल्युशन कंप्लीट केलेले आहे. आता लास्ट पेज आहे. एक्झाम्पल नंबर 7चे सोल्युशन आता आपण कंप्लीट करूया. पेज नंबर 86. बघा, पेज नंबर 86 अशा पद्धतीने आपण डिटेल सोल्युशन कंप्लीट केलेले आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लिहून घ्यावे, प्रॅक्टिकल एकमेकांना शेअर करावे, चॅनलला सबस्क्राईब करावे. थँक्यू.